मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा डिस्कस करूया. आतापर्यंत आपल्याकडून ह्या केसमध्ये काय राहिलंय हे जरा तपासून पाहूया. चालेल सर. सर मलाही काही वाटलं तर मी सांगेन. सगळ्यात आधी राणी सरदेसाई आपल्या नवऱ्याची अर्थात धनंजय सरदेसाईंची मिसिंग कंप्लेंट करायला आपल्याकडे आली. माझे मिस्टर धनंजय सरदेसाई नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला गेले आणि संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला की ते दिवसभर ऑफिसलाच नव्हते. मग धनंजय सरदेसाईविषयी आपण माहिती काढली. त्यांचा कॉल सर्व्हेलन्सवर टाकला. प्रत्येक वेळेला कॉलचं लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी येत होतं. त्यानंतर आपण त्यांच्या बंगल्यावर गेलो. तिथे आपल्याला धनंजय सरदेसाईंची बहीण मीरा सरदेसाई भेटली आणि त्यांनी थेट राणी सरदेसाईंवर आरोप केला. अहो गुन्हेगार तुमच्या समोर आहे. राणीला विचारा धनंजय कुठे. मग आपण धनंजयच्या पार्टनरला भेटलो, मिस्टर पटवर्धन. आपण त्यांना भेटलो पण मला प्रत्येक वेळी त्यांचा मुलगा विकी आठवतो. आय डोंट नो हे कधी झालं, कसं झालं. बाय द वे हे सगळं शोधून काढणं तुमचं काम आहे ना. म्हणून तर त्यांच्याच ऑफिसमध्ये त्याच्या कानाखाली जाळं काढलं ना आपण. सर विकी हा फक्त श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा नाहीये, तो ड्रग एडिक्टही आहे. तिला आपण ही गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर आपण त्यांच्या ऑफिसला गेलो चौकशी करायला. तिथे गेल्यावर कळलं की ज्या दिवशी धनंजय सरदेसाई बेपत्ता झाले त्या दिवशीचं सकाळचं सीसीटीव्ही फुटेज गायब होतं. आम्हाला 24 ऑक्टोबरचं सकाळी 9 ते 9:30 या वेळेतलं सीसीटीव्ही फुटेज दाखव. यस सर. आणि त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब झालं नव्हतं तर गायब केलं गेलं होतं. म्हणूनच मला ऑफिसमधल्या काही माणसांवरही संशय आहे. राणी सरदेसाईंचा ड्रायव्हर चौकशीत गडबडला म्हणून आपण त्याला आत टाकलं. पण त्याच्याकडूनही फारसं काही कळलं नाही. सर मग राणी मीरावर संशय का घेते? कारण त्या दोघी आधीपासूनच एकमेकींच्या विरोधात आहेत. याचा अर्थ आपल्याला धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी तरी मिळायला हवी, नाही तर स्वतः धनंजय तरी. आणि धनंजय सरदेसाईंच्या विल बद्दलची माहिती लवकरात लवकर काढली पाहिजे. मीरा, सगळ्यांनाच वाटते की धनंजय परत यावा. हो पण त्यासाठीच या सगळ्याच्या मागे जे कोणी आहे त्याला समोर आणावं लागेल. पोलीस त्यांचा तपास करतायत मीरा. पण गुन्हेगार खूप हुशार आहे. मीरा, तुला खरंच असं वाटतं की राणीने हे केलंय? गायत्री आता तू बोल काहीतरी. कारण काय आहे इथे सगळ्यांना असंच वाटतंय की मी राणीला अडकवण्याचा प्रयत्न करते. नाही तसं नाही मीरा, पण राणी असं का करेल? गायत्री धनंजयची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी होती. हो आहे, म्हणजे त्यांनी काढली होती पॉलिसी. नॉमिनी कोण होतं? मीच होते. ते पेपर्स तुझ्याकडे आहेत? नाही माझ्याकडे नाहीये, कारण मी तिकडनं निघताना काहीच घेतलं नाही माझ्या बरोबर. म्हणजे याचा अर्थ आता ते पेपर्स राणीच्या हाताला लागले असणार. तिच्याकडनं ते पेपर्स मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. ती काय ती नॉमिनीही बदलेल, ती काहीही करू शकते. मीरा, तुझ्या मनात या ज्या सगळ्या शंका आहेत त्या पोलिसांना सांगायला हव्यात. मी बोलतेच आहे पोलिसांशी, पण राणीसारख्या बाईला पकडणं सोपं नाहीये. म्हणूनच मी शांत बसत नाही. नाही नाही, मी काय म्हणते, तिला हवं ते घेऊ दे तिला. मला फक्त एवढंच वाटतं की धनंजय सुखरूप असावे बस. वहिनी, काळजी करू नका. धनंजय सुखरूप असेल आणि तो लवकरच घरी परत येईल. पटवर्धन, तुम्हाला काही कळलं तर प्लीज मला कळवा. हो शुअर. बरं मी येऊ आता. ओके. हां, आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूया, पण हे प्लीज राणीला नको कळायला. शुअर. येतो मी. वहिनी येतो.
आणि त्या अजय ठाकूरचं काहीतरी करायला हवंय आपण. विकी जरा शांत राहा. यूज युअर ब्रेन स्लोली अँड स्टडी. अगं पण उशीर नको ना व्हायला. 4 दिवस नाही झालेत रे. तू गडबड करू नकोस. तू हे असंच म्हणत राहशील आणि तो पुन्हा पुन्हा इथे चौकशी करायला आहे. आता कुठे त्या तिवारीची सुटका झालीये, या दोघींची युती पण झाली आता. आणि तू मगाशी काय म्हणालीस ते त्याला कुठली तरी डेड बॉडी सापडली. हा हे राणी, त्या डेड बॉडीचं काय? हळू हळू सांगितलं ना. धनंजयची डेड बॉडी कधी सापडणार हे मी ठरवणार. तो माझ्या प्लॅनचा भाग आहे, कारण त्यानंतरच डेथ सर्टिफिकेट होईल. अँड आय एम द ओनली नॉमिनी. सगळी प्रॉपर्टी माझी. हॅलो. मिसेस सरदेसाई, तुम्ही सध्या कुठे आहात? मी घरीच आहे. बरं. तुम्ही येताय का? हो, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. महत्वाच्या विषयावर? हो, पण फोनवर बोलता येणार नाही. फोनवर न बोललेलंच बरं. तुम्ही या ना घरी. तुमच्यासाठी काही स्पेशल करू? त्याची काही गरज नाही. मला तुमच्याकडून फक्त काही इन्फॉर्मेशन हवी. ओके, या तुम्ही. मी वाट बघते. तो काय येतो इथे? त्याला माझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. तू इथेच थांबणार आहेस का? आणि तू त्याला इथे येऊ नको असं सांगायचं ना. आणि काय करायचं? मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करता आला असता. विकी, आपल्याबद्दल लोकांना संशय येण्याआधी आपण हालचाल करायला हवी. तू गेलास तरी चालेल. परत कधी भेटायचं आपण? कळवते. आणि प्लीज ऍटलीस्ट फोन तरी उचलत जा. निघशील आता? ओके, लव्ह यू. बाय. काय ग, सचिन कुठे गेलाय? दोघही बापलेक बाहेर गेलेत. सचिनने सकाळपासून अगदी हैराण केलंय काकू. का ग? हो, आज काकाचा वाढदिवस आहे ना. तर काकासाठी गिफ्ट काय घ्यायचं, काय करायचं, काय नाही करायचं, असं सकाळी झोपून उठल्यापासून सारखं हेच सुरू आहे. त्यात यांची नाईट. त्यांना झोपायला सुद्धा दिलं नाही. अगं, आवडता काका आहे ना त्याचा. हो ना. पण काकू, नेहा कुठे राहिली हो अजून? तिच्या पायाला सकाळपासून नुसती भिंगरी लागली. अगं, मी सांगितलं ना तेव्हा कुठे ती घरी गेली माहितीये. म्हणजे आज अजय भाऊजींना फार मोठं सरप्राईज आहे. हो ग, हे सगळं पावभाजीचं प्लॅनिंग ना तिचंच आहे बघ. हो का? खरंच काकू, नेहाचं फार प्रेम आहे ना अजय भाऊजींवर. हो ग, पण सांभाळूनही घेते. आले मी. पहिनी द्या, मी करते. अगं नको, करते मी. द्या ना, मी चिरते. द्या. अगं राहू दे. अगं, आत्ता आलीये, जरा बस, चहा पी, पाणी पी, लगेच काय कामाला सुरुवात. पुढे वेळ कुठे आपल्याकडे एवढा? बरं, ते सगळं सामान आत्ता ठेवून येशील? बरं, आले. बरं बहिणी, दादांची कोणती शिफ्ट आहे आज? अगं नाईट आहे. अरे वा, बरं झालं. आणि सचिन कुठे आहे? दोघही बाहेर गेलेत. आत्ता येतील बघ एवढ्यात. अच्छा. बरं आई, आता तरी सांगा काय करू मी? बस ना जरा निवांत. आत्ता तर आलीयस ना. काय काकू, झाली का सगळी तयारी? अहो, होतात कुठे तुम्ही? आम्ही काकासाठी केक आणायला गेलो होतो. हा, सचिनच्या चॉईसचा केक आणलाय बरं का काकांसाठी. हो का? हो, पण कशाला एवढं सगळं?
शिवाय नेहाने केक करून आणलाय ना. बापरे, आता काय करायचं? दादा, सचिनने त्याच्या काकासाठी केक आणलाय ना, मग काका केक कापणारच. हो ना सचिन? हो. गुड बॉय. अगं पण नेहा, तूही आणलास ना केक अजय भाऊजींसाठी? मग तो केक आपण त्याला सरप्राईज म्हणून देऊ, एवढं काय त्यात. बरं, तू म्हणशील तसं. बरं, तुम्ही आता बोलतच बसणार आहे का? अजून बरीच तयारी करायची आहे. हो, आता कसली तयारी? अजयचं एकदम जंगी स्वागत करायचं. नेहा, हा वाढदिवस अजय कधीच विसरणार नाही बरं का. मिस्टर अजय ठाकूर, थँक्यू सो मच. कशाबद्दल? तुम्ही मला पोलीस स्टेशनला न बोलवता इथे आलात म्हणून. आमची ड्युटीच आहे मॅडम. प्लीज बसा ना. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही, काय नको, थँक्यू. प्लीज काहीतरी घ्या ना. ज्यूस चालेल? तुम्ही पण आलात का? हो. बसा ना. नो थँक्स. काही घेणार? चहा, कॉफी वगैरे? नाही, काही नको. मिसेस सरदेसाई, धनंजय सरदेसाईंच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांचा एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, त्यांनी त्यांचे विल पेपर्स तयार केले असतीलच. हो का? मला काहीच माहिती नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं का? तुम्हाला माहित असायला हवं ना. नाही, माझं धनंजयशी या विषयावर कधीच बोलणं नाही झालंय. मला विल बद्दल काहीच माहिती नाहीये. तुम्ही त्यांच्या मिसेस आहात. आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचंय. सगळ्यांनाच असं वाटतंय की मी धनंजयशी प्रॉपर्टीसाठी लग्न केलंय. म्हणजे आमच्या वयातलं अंतर लक्षात घेता असं वाटणं साहजिकच आहे. पण मी खरं सांगते, माझं धनंजयवर खूप प्रेम आहे आणि तो खूप चांगला माणूस आहे, म्हणून मी त्याच्याशी लग्न केलंय. आणि म्हणूनच मी त्याच्या बिझनेसमध्ये कधी लक्ष घातलं नाही, त्याला विल बद्दल कधी विचारलं नाही. आता तुमच्याकडनं मला कळतंय की त्यांनी विल बनवलंय. आता तुम्हाला माहित नाहीये तर ठीक आहे, पण आम्हाला ह्याबद्दल इन्फॉर्मेशन काढणं गरजेचं आहे. हो, माझ्यासाठी. आय मीन, त्यांनी माझ्यापासून हे लपवून का ठेवलं हेच. ओके, आम्हाला जर काही कळलं तर आम्ही सांगूच तुम्हाला. मला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, पण प्लीज आता धनंजयला शोधा. मला ना खूप काळजी वाटायला लागली. काल हॉस्पिटलमधून आल्यापासून खूप भीती वाटते मला. मनात नको नको त्या शंका येतात. प्लीज डू समथिंग मिस्टर अजय. हो, लवकरच जे खरं ते समोर येईल. येतो. मिस्टर अजय, आजची रात्र खूप स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी. आई, आई, अगं आई. हॅपी बर्थडे टू अरे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे अरे, हॅपी बर्थडे टू यू. ये ये ये, अजय ये. हे काय केवढं आहे?
सरप्राईज. अगं पण ह्याची काय गरज होती? अरे हे सगळं आम्ही नाही, नेहानी केलंय. नेहा, मला वाटलंच होतं. काय हरकत आहे रे, वर्षातून एकदाच तर येतो ना वाढदिवस. आवडलं ना तुला सरप्राईज? खूप आवडलंय मला. ए चला चला चला, केक कापायची तयारी करा. हो हो, चला चला चला. अहो काय तुम्हाला केक कापायची घाई? औक्षण तर होऊ द्या ना. बरं बरं, औक्षण करा. तू जा, तयारी करून ये. जा जा. हो तू तयार होऊन ये, तवर आम्ही औषधाची तयारी करतो. बरं, आलोच आलोच. आपण तयारी करू. चला घ्या तुम्ही दिवा पेटवा. ठीक आहे. हो 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 हो. तुला त्यासाठीच बसलाय तो. चला. यशस्वी हो. अरे अहो भाऊजी, माझ्या का पाया पडताय? अगं पडू दे, मोठी आहेस तू. अहो काहीतरी काय काकू, एकदा दोनाचे 4 हात होऊ दे, मग जोड्यानेच पाय पडू दे. पुढच्या वर्षी याच वेळेला अॅनिव्हर्सरी पण साजरी करा. अजय, बाबांच्या पायात. जा जा जा. चला चटा 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 आवड्या. वाह, जमलंय. चला चला, केक कापायला घ्या. चला चला अहो चला. कसली घाई तुम्हाला एवढी? वाजले किती? ड्युटीवर जायचंय. अरे हो, तुम्हाला ड्युटीवर जायचंय. हो ना. बरं, तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये मी धनंजय सरदेसाईंचा फोटो पाठवलाय. होय का? बघतो आता, गेल्यावर बघतो मी. अहो काय बघतो मी? भाऊजी काय आहे? आपण इथे कशासाठी आलो आणि तुमचं काय चाललंय? बरं चला चला. अगं 2 पोलिसातली माणसं एकत्र आली ना की अशीच चर्चा होते. आणि हे मी काय तुला नव्याने सांगायला नको. माझंच चुकलं. केक काप. अरे हो बाबा, हो. चला चला. ओके, 1 2 3. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ajay. Happy birthday to you. चला चला चला. बरं आता निघूया आपण. चला, उशीर झाला ना. अहो पण पावभाजी केली आहे ती कोण खाणार आहे? अहो काकू, मी नंतर येऊन घेऊन जाईन. यांना जायचंय ना ड्युटीवर. चल बाबा, चल बाबा. मी इथे थांबलो. त्याला थांबायचं. अरे बाबा, चल ना. घे, नको, घे, नको, घे, नको. घे, घे, घे. तू इथे थांबलास तर गोंधळ घालत बसशील. मी नंतर येते. हो चला चला. चल चल. उशीर झालाय बाबा. तुम्ही सगळे बसा, मी पावभाजी आणते. हा, केले सगळे. आता मी यातलं आवरून घेते, तुम्ही 2 जण गप्पा मारत बसा. आलेच मी. अजय, मी आईंना मदत करून येते. अजय, मला सांग, तू आज सकाळी का आली होतीस? आईंशी बोलायला. आईंशी बोलायला काय, सगळं प्लॅनिंग करायला. आणि त्यानंतर तू पोलीस स्टेशनला आलीस का? तर अंदाज घ्यायला मी कधी घरी येतोय. दरवेळी असे PSI सारखे प्रश्न विचारायचे नसतात. हो का? अजय, काय झालं? काय नाही आई. अजय, येस आहे म्हणून नाही, तुझा बॉयफ्रेंड म्हणून बोलतोय. तुला ना तर नजर कैदेतच ठेवावं लागणार. बॉयफ्रेंड कितीही म्हणलं तरी तुझ्या तोंडून कैद सारखे शब्द आलेच ना. प्लीज मला माफ करा, सोडा या केस मधून. तुमच्या प्रेमाखातर केलंय मी हे सगळं. तुझी आता काय या केस मधून सुटका नाही. हा, तुला बेलवर सोडू शकतो. बेल भरावी लागेल ना. काय बघायची? अजय, सोड.
मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. नेहा